In this part, let us see the history of Muhammad Ghur. Muhammad of Ghur. In last session, we had seen the Islamic invasion under Mahmud of Ghaznavid Empire. We had seen that before that there was invasion by Arab called Muhammad bin Qasim. So first invasion Muhammad bin Qasim. It happened in the 8th century, to be precisely 712. 712 मध्ये ते आक्रमण झालं. त्यानंतर जवळपास 300 वर्षांच्या पेक्षा जास्त कालावधी गॅप जातो and we get second Mahmud of Ghazni, and he invades India 17 times. तो भारतावर 17 वेळा स्वारी करतो, and this period comes out to be 1000 to 1027. 1025 ला सोमनाथवर स्वारी झाली, त्यातली prominent. And this was plunder. ह्या ज्या स्वाऱ्या होत्या त्या फक्त आणि फक्त प्लंडरसाठी होत्या. सो दिस मोहम्मद बिन कासिम यानं जे आक्रमण केलं होतं त्यानं फक्त सिंध प्रांतावर केलं होतं. त्याचा मोटिव्ह हा इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल मोस्टली होता. महमूद ऑफ गझनी यानं जी स्वारी केली होती तो खूप आतपर्यंत भारताच्या म्हणजे मथुरा, कनौज, सोमनाथ इथंपर्यंत केला होता आणि याचा हेतू हा प्लंडर होता. नायदर मोहम्मद बिन कासिम नॉर महमूद ऑफ गझनी विश टू फॉर्म एम्पायर इन इंडिया. भारतामध्ये मुस्लिम राजवट स्थापन करण्याचा मोहम्मद बिन कासिमचा हेतू नव्हता किंवा प्रायोरिटी नव्हती आणि महमूद ऑफ गझनीची सुद्धा प्रायोरिटी नव्हती. दॅट टास्क वॉज कम्प्लिटेड बाय थर्ड मोहम्मद, दॅट इज मोहम्मद ऑफ घुर. तर ह्याचा जर कालखंड आपण मोहम्मद ऑफ घुरचा बघितला तर तो 1175 to 1206 म्हणजे हा किंग बनला 1175 ला आणि त्याची डेथ झाली 1206 ला. हा मोहम्मद बिन कासिम आणि मोहम्मद गझनीमध्ये गॅप होता बराचसा, 300 इयर्स. पण मोहम्मद बिन कासिमची थ्रेट इतकी नव्हती त्यामुळे हे परस्यू करू शकले नाहीत इंडियन पॉलिटिकल स्टेट. पण मोहम्मद गझनीचे प्लंडर आणि ह्या ज्या रेड्स होत्या हायवे रॉबरी सारख्या प्रचंड दहशतीच्या होत्या आणि तरीसुद्धा मोहम्मद ऑफ गझनी नंतर मोहम्मद ऑफ घुरची स्वारी भारतावर जवळपास 100 पेक्षा जास्त वर्षांनी झाली. सो देर वॉज अ पिरियड अवेलेबल फॉर इंडियन स्टेट and particularly Indian states in the northwest part, and that too specifically Rajput states, for the unification. म्हणजे जर ते एकत्रित राहिले असते, स्ट्रॉंग राहिले असते तर it would have been impossible for Muhammad of Ghur to enter into India and form an empire. कारण ह्याची प्रायोरिटी काय होती? टू एस्टॅब्लिश एम्पायर. इन इंडिया. ओके, त्यामुळे ह्या मोहम्मद ऑफ घुरचे म्हणजे काय? शिफ्ट फ्रॉम प्लंडर टू कॉन्क्वेस्ट. ओके, आणि हे जे मोहम्मद ऑफ घुर आहे, घुर जे आहे ते एक ठिकाण आहे, छोटीची प्रिन्सिपॅलिटी आहे अफगाणिस्तानमध्येच, गझनीच्या जवळचे. जसं हा मोहम्मद
गझनीचा होता तसा हा मोहम्मद घूरचा होता. तर हळूहळू काय झालं, हे गझनीचं एम्पायर वीक होऊ लागलं. गझनवी वीकंड हे वीक झाले आणि त्याच दरम्यान देर वॉज राईज ऑफ घुरीज. घोर या ठिकाणाहून घूर या ठिकाणाहून आले होते, त्यामुळे राईज ऑफ घुरीज फ्रॉम घोर. हे सुद्धा अफगाणिस्तानमध्ये. अँड धिस मोहम्मद ऑफ घोर adopted long-term political strategy. long-term political strategy म्हणजे अनलाईक मोहम्मद गझनीचा हेतू काय होता भारतावर स्वारी करण्याचा, तर प्लंडर करायची, लूट करायची आणि ती संपत्ती सेंट्रल एशियामध्ये एम्पायर बिल्डिंगसाठी वापरायची. तर मोहम्मद घोरचं तसं नव्हतं. आता थोडीशी जर पर्सनल माहिती मोहम्मद घोरची आपण बघितली तर हिज रियल नेम वॉज शिहाबुद्दीन मोहम्मद मोइनुद्दीन, पण त्याला कधी गेलं शिहाबुद्दीन मोइनुद्दीन. अँड हिज कॉन्क्वेस्ट एम्ड ॲट, त्याच्या स्वारीचं एम होतं एस्टॅब्लिशमेंट ऑफ परमनंट इस मुस्लिम रूल. एस्टॅब्लिशमेंट ऑफ परमनंट मुस्लिम रूल इन इंडिया. ओके. आणि ह्या कामासाठी त्यानं बऱ्याचशा स्लेवचा वापर अतिशय कार्यक्षम करून घेतला. डेलिगेटेड म्हणजे सोपवलं त्यानं, डेलिगेटेड ॲडमिनिस्ट्रेशन टू ट्रस्टेड स्लेव्स. म्हणजे हा एक मेजर डिफरन्स आहे मोहम्मद अफ गझनी आणि मोहम्मद अफ घोरमध्ये. मोहम्मद अफ गझनी लुटायचा कंट्रोल असायचा, पण तो आहे तसं टाकून निघून जायचा, तो ॲडमिनिस्ट्रेशनची हे करत नव्हता. तर मोहम्मद अफ घोरनं जो भाग जिंकलेला आहे तर त्याची जबाबदारी त्याच्या विश्वासू स्लेव्स जे सोल्जर्स होते, शिलेदार होते, कमांडर्स होते, त्यांच्यावर त्यानं सोपवली. त्याचे जर अर्ली कॅम्पेन जर आपण बघितले सुरुवातीला, अर्ली कॅम्पेन अगदी सुरुवातीला ही कॉन्क्वेस्टेड मुलतान अँड उच, पंजाब प्रांतामध्ये मुलतान अँड उच हा भाग त्या काळी इस्लामिया एक वेगळा सेक्ट इस्लामचा होता, त्याचे हे सांभाळायचे फॉलोअर्स. त्याचबरोबर त्यानं मुलतान आणि उचमध्ये सुद्धा हे केलं आणि ह्या गझनवीद एम्पायरचा सुद्धा पूर्णपणे अफगाणिस्तानमध्ये पराभव केला. डिफीट ऑफ गझनवीज ॲट गझनी, म्हणजे गझनीवर त्यांना स्वारी करून गझनवी साम्राज्याचा पूर्ण पाडाव केला आणि 1186 मध्ये तो स्वतः पूर्ण गझनवींच्या ताब्यात जेवढा प्रदेश होता त्यानं तो हस्तगत केला. अँड इकडे गझनवीत जे इन्फ्लुएन्स होता तो सुद्धा एंड झाला. एंड ऑफ गझनवी पॉवर. ओके. त्यांना हळूहळू हे करायला येत आणि ह्याची प्रायोरिटी ईस्टला होती मोहम्मद अफ घोरची, त्याला भारताकडेच आक्रमण करायचं होतं. तर त्या योगानं त्यानं मुलतान आणि उचवर त्यानं हे केलं, आक्रमण केलं.
आणि हा जो भाग होता मुलतानी आणि उच हा पंजाबचा, हा त्या काळचा एक राजपूत डॉमिनंट हे होते, पॉलिटिकल डिनास्टी होती, चौहान्स. त्याचा राजा होता पृथ्वीराज चौहान. पृथ्वीराज चौहान. तर त्यानं मोहम्मद खुरनं मुलतानानी हे ताब्यात घेतल्यानंतर पृथ्वीराज चौहानला ही फेल दॅट इट इज अ थ्रेट टू हिज डिनास्टी. त्याच्या राजवटीला धोका आहे असं वाटलं, त्यामुळे हा चालून गेला त्याच्यावर पृथ्वीराज चौहान. तो मुलतान आणि उचच्या इथे स्टेशन असताना मोहम्मद अकबर आणि ह्या दोन सैन्यांची गाठ पडली तराईन, हरियाणामध्ये. तराईन नावाचं ठिकाण आहे, तिथं गाठ पडली आणि तिथं त्या दोघांची पहिली लढाई झाली. फर्स्ट बॅटल ऑफ तराईन. these are the two famous battles at तराईन. त्यातली पहिली फर्स्ट बॅटल ऑफ तराईन 1191ला झाली ती, 1191ला फर्स्ट बॅटल ऑफ तराईन. तर ह्या बॅटलचं रिझन काय होतं, तर पृथ्वीराज चौहान फेल्ट थ्रेट टू हिज डिनास्टी अँड ही मार्च ऑन द मोहम्मद अकबर. त्यामुळे इथं पृथ्वीराज चौहान हा प्रोॲक्टिव्ह होता, त्यामुळं त्याला युद्ध करायचं होतं, त्याला पराभूत करायचं होतं मोहम्मद अकबरला. आणि त्या योगानं त्यानं तयारी तशी केली होती, वेल ऑर्गनाईज केली होती, प्लॅन केली होती, त्यामुळे ही बॅटल लढली गेली. पृथ्वीराज चौहान राजपूत किंग वर्सेस मोहम्मद ऑफ घोर. ओके. आणि हा पृथ्वीराज चौहान वेल प्लॅन्ड आणि कोऑर्डिनेशन आल्यामुळे ह्या बॅटलमध्ये द रिझल्ट वॉज मोहम्मद अकबर वॉज डिफिटेड. घुरीत डिफीट. अतिशय वाईट पद्धतीनं मोहम्मद ऑफ घोरचा पराभव झाला. इनफॅक्ट हा अतिशय वाईट पद्धतीने इंजर सुद्धा झाला मोहम्मद ऑफ घोर. इट डेमॉन्स्ट्रेटेड स्ट्रेंथ ऑफ वेल प्लॅन्ड राजपूत. म्हणजे त्या काळामध्ये बाकीचे सुद्धा राजपूत राजे होते, पण त्यातल्या एका राजपूत राजाची स्ट्रेंथ आपल्याला दिसून आली, पृथ्वीराज चौहानची, आणि अतिशय वाईट पराभव ह्या मोहम्मद ऑफ घोरला फेस करावा लागला. बट द इम्पॉर्टंट थिंग इज दिस मोहम्मद ऑफ घोर वॉज व्हेरी हायली डिटर्मिन्ड और ही हॅड एक्स्ट्रीम डिटर्मिनेशन. म्हणजे कसा तरी तो आपल्या उरल्या सैन्यासहित तो परत आला घोरला त्याच्या ठिकाणी. बट तो ही डिफीट विसरला नव्हता. त्याच्या इतकी जिव्हारी लागली होती की इमिजिएटली ही स्टार्टेड टू प्रिपेअर. म्हणजे अतिशय त्वेषानं, रिव्हेंजच्या ॲटिट्यूडनं त्यानं परत एकदा स्वारी करायची आणि पृथ्वीराज चव्हाणला हरवायचं, या ईर्ष्येनं त्यानं पूर्ण वर्षभर तयारी केली. असे मिथसुद्धा आहेत की त्यांना जी जखम लागली होती त्याला सुद्धा त्याने औषधोपचार करू दिला नाही. पण ते काय आपण व्हॅलिड मानू शकत नाही. बट द थिंग इज दॅट की एका पराभवानं तो खचून गेला नाही मोहम्मद अकबर. त्यानं कंबर कसली पूर्ण एक वर्षभर, आणि एका वर्षामध्येच त्यानं प्रचंड तयारी करून ही अगेन इन्व्हेडेड इंडिया. अँड ह्या ठिकाणी परत त्याच ठिकाणी बॅटल झाली. दॅट इज सेकंड बॅटल ऑफ तराईन. लगेचच दुसऱ्या वर्षी
1192 आणि हे त्याच्या पूर्ण कारकिर्दीचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे मोहम्मद अफगूरचं. हा तो मुस्लिम इन्व्हेजन होता, परकीय होता, भारतावर आक्रमण केलं त्यानं, ती गोष्ट ठीक आहे. ही इज विलन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडिया. बट शत्रूकडून सुद्धा जर चांगली गोष्ट घ्यायची असेल तर ही घ्यायची. कारण ह्या बॅटलच्या अगोदर सुद्धा एकदा त्यानं गुजरातच्या याच्यामध्ये तो मार्च करताना एका लढाईमध्ये हरला होता. पण परत खचून न जाता परत त्याच ठिकाणी येऊन परत रिप्रिपेअर करून त्यानं ज्याच्याबरोबर हरला होता त्याला हरवलं. त्यामुळे जिद्दी होता. आणि हे परत सेकंड बॅटल ऑफ टेरेनमध्ये आपल्याला दिसून आलं. आणि आता इथं कोण प्रोॲक्टिव्ह होतं? नाव हिअर मोहम्मद अफगूर वॉज प्रोॲक्टिव्ह अँड ही मार्च्ड. ह्या युद्धाची सुरुवात हिनं केली. पहिल्या बॅटलमध्ये पृथ्वीराज चौहान हा प्रोॲक्टिव्ह होता. दुसऱ्या बॅटलमध्ये मोहम्मद अफगूर प्रोॲक्टिव्ह होता. त्यामुळे ह्या दोघांच्यात परत दुसरं युद्ध झालं आणि हा पूर्ण प्लॅनने आला होता मोहम्मद अफगूर. अँड इनफॅक्ट त्यानं त्याचे जे कॅव्हॅलरी आहे त्याचे टॅक्टिक्स असे केले होते की त्याच्या 5 तुकड्या केल्या होत्या आणि पृथ्वीराज चौहानचं सैन्याचं ज्यावेळी समोरासमोर ज्यावेळी ठाकले होते त्यावेळी पहाटे चारी बाजूनी त्याच्या 4 तुकड्यांनी हल्ला केला आणि त्याने पृथ्वीराजचं सैन्य गोंधळून गेलं. चारी बाजूने हल्ला होता हे पाहून. आणि त्या गोंधळाच्या परिस्थितीत डिसायसिव्ह जी 5वी तुकडी सरप्राईज अटॅकची होती ती त्याने आणली आणि अतिशय नियोजनबद्धपणे त्याने पृथ्वीराज चव्हाणचा ह्याच्यात पाडाव केला. दिस वॉज डिसायसिव्ह बॅटल. ही निर्णायक लढाई होती. अँड घूर डिफिटेड पृथ्वीराज चौहान. पृथ्वीराज चौहानचा पराभव झाला आणि यासाठी त्यानं यूज ऑफ ही जी 5वी तुकडी होती सरप्राईज अटॅकची, माउंटेड आर्चर्स, घोड्यावरचे तिरंदाज होते. टॅक्टिकल मूव्ह त्याचे खूप स्ट्रॉंग होते. पूर्ण प्लॅन आला होता तो. अँड धिस बॅटल ऑफ टराईन म्हणजे याचा जो विजय झाला घोरचा, इट इज टर्निंग पॉइंट इन इंडियन हिस्ट्री. भारतीय इतिहासामध्ये हा अतिशय टर्निंग पॉइंट ठरला. कारण का की याच्यानं इस्लामिक रूलचा भारतामध्ये पाया रचला गेला ह्या बॅटलमुळं. पृथ्वीराज चौहान पराभूत झाल्यामुळं त्याच्या ताब्यात असणारा सर्व प्रदेश, राजस्थानचा बराचसा पार्ट, गुजरातचा बराचसा पार्ट मोहम्मद अफगूरला मिळाला आणि त्यानं पूर्वेकडे सुद्धा भारताच्या मैदानी प्रदेशामध्ये सुद्धा आक्रमण करून तो भाग सुद्धा प्रचंड बळकावला. आणि ही लेड द फाउंडेशन. तो त्यानं प्लंडरसाठी केलं असं नाही. त्याला इथं इस्लामिक रूल स्थापन करायचं होतं. त्यामुळं इथून तो गेल्यानंतर तो तसं करायचा. काही वेळ थांबायचा इथं, परत घूरला जायचा, परत यायचा. तर इथलं ॲडमिनिस्ट्रेशन त्याने त्याच्या विश्वासू स्लेव्ह सोल्जर्सवर त्याने ठेवलं. इथला कारभार ॲक्च्युली हे स्लेव्ह सोल्जर्स त्याच्याबरोबर लढतीला होतेच, या लढाईमध्ये सुद्धा होते आणि इथून पुढे त्यानं भारताचा जो जो भाग ताब्यात घेतला त्यामध्ये सुद्धा होता. त्यातले प्रॉमिनंट महत्त्वाचे 2 स्लेव्ह म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक आणि बख्तियार खिलजी. किंवा खिलजी की पुढे जाऊन हा कुतुबुद्दीन ऐबक भारताचा पहिला स्लेव्ह डिनास्टीचा सुलतान झाला. खिलजींचं सुद्धा आपण नंतर बघणार आहोत. तर हे स्लेव्ह सोल्जरच्या ताब्यात तो ॲडमिनिस्ट्रेशन देऊन तो घूरला जायचा आणि ह्या कुतुबुद्दीन ऐबक आणि बख्तियार खिलजी यांना घेऊन
त्यांना पुढची कॉन्क्वेस्टमध्ये त्यांना दिल्ली कॅप्चर केलं, अजमेर कॅप्चर केलं, बिहार कॅप्चर केलं, बेंगॉलपर्यंत त्यानं हे सगळं कॅप्चर केलं. म्हणजे जवळपास उत्तर भारताचा बराचसा भाग ह्या घोरी एम्पायरनं ताब्यात घेतला. ठीक आहे, तुम्ही हा मॅप बघितला तर आपल्याला अंदाज येईल. घोरीद एम्पायर, तर इथे साधारणपणे ते घोर होतं. तर हा सगळा पार्ट, हे मुलतान आहे, हे लाहोर आहे, हे दिल्ली, अजमेर, हा सगळा पट्टा बंगालपर्यंत, हा एवढं हे घोरीद एम्पायर त्याच्या पीकला होतं. आणि हे त्याने सेंट्रल पार्ट बनवलं. म्हणजे ज्यावेळी तो इथं असायचा त्यावेळी हे सुद्धा त्या स्लेव्ह सोल्जर्सच्या ताब्यातला भारतातला भाग असायचा. आणि त्याची डेथ जी आहे 1206ला, खोखर नावाची एक पंजाबमध्ये ट्राईब होती, खोखर्स ट्राईब, त्याच्याद्वारे झाली. की आता हे खोखर्स काय होते, हे हा जो रूट आहे लाहोर टू घोरपर्यंतचा, तर त्याच्यावर हे कंट्रोल असायचा या भागामध्ये, हे जे खोखर्स आहेत ते. त्यामुळे खोखरचा बंदोबस्त करण्यासाठी एकदाच मोहम्मद गुरुनं त्यांच्यावर स्वारी केली, त्यांचा पूर्ण बिमोड केला आणि म्हणजे प्रचंड हत्या केली त्या खोखर्सची त्याने. त्यांना जवळपास नेस्तनाबूत केलं आणि त्याचा रिव्हेंज म्हणून, त्याचा बदला म्हणून, कुठलंही युद्ध चालू नसताना ज्यावेळी हा रिटर्न एकदा घोरला जात होता आणि त्याचा कॅम्प होता सिंधू नदीच्या काठी, त्यावेळी 4-5 खोकर यांनी त्याची जाऊन हत्या केली. म्हणजे कुठल्या लढाईत तो मारला गेला नाही. म्हणजे त्यानं अनेक लढाया पचवल्या, हार पचवल्या, अनेक विजय मिळवले. ग्रेट, म्हणजे तो लढायांच्या मध्ये मरता मरता वाचला. पण त्याचा अंत जो हिरोईक नाही झाला, कुठल्या लढाईत नाही झाला, तर तो खोकर्सद्वारे झाला. बट नंदलेस ही लेड द फाउंडेशन. हे पहिलं भारतातलं इस्लामिक एम्पायर आहे इथं. त्याची थोडीशी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेगसी बघू. त्यानं राज्य स्थापन केलं इस्लामिक रूल भारतामध्ये. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह legacy. He did not rule directly from India. He did not rule directly from India. भारतामधून त्यानं डायरेक्टली कधी राज्य केलं नाही. तो घोरमध्ये त्याचा सेंटर होता, पण तो येऊन जाऊन करायचा. अपॉइंटेड स्लेव्ह जनरल्स at the head of India, appointed स्लेव्ह जनरल्स, आणि त्यातले 2 महत्वाचे स्लेव्ह जनरल्स म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक आणि बख्तियार खिलजी. अँड ही, ह्या कुतुबुद्दीन ऐबकनंच पुढे जाऊन, हा ज्यावेळी तो मरण पावला 1206 मध्ये या खोखर्सकडून, त्यावेळी दिल्लीची जी धुरा कुतुबुद्दीन ऐबककडे होती, त्यांना स्वतःला सुलतान घोषित केला अँड लेड फाउंडेशन ऑफ दिल्ली सल्तनत. मग पुढची 300 वर्ष जवळपास ही दिल्ली सल्तनत कंटिन्यू राहिली मुघल सैन्याअगोदर. त्यामुळं ॲक्च्युली मोहम्मद गुरुनं फाउंडेशन हे केलं. तो त्याची डेथ झाल्यानंतर त्यानं जे नेमला होता, त्यानं स्वतःला सुलतान म्हणून घोषित केलं. आणि ज्यावेळेचं ॲसॅसिनेशन झालं, ॲसॅसिनेशन
1206 मध्ये झालं, नियर इंदर, सिंधू नदीच्या तीरावर. याला कोणीही वारस नव्हता, नो सन्स. त्यामुळं याचं एकदा हे झाल्यानंतर एम्पायर डिवाइड झालं सगळं. जे छोटे छोटे जे इथं ज्यांच्या ताब्यात ॲडमिनिस्ट्रेटर त्यांनी इंडिपेंडन्स घोषित केला. तसंच इथं दिल्लीमध्ये जो कुतुबुद्दीन ऐबक होता त्यानं सुद्धा इंडिपेंडन्स घोषित केला. इन इंडिया पॉवर पास्ड टू कुतुबुद्दीन ऐबक. ओके. तर तसं राजकीय दृष्ट्याने किंग म्हणून त्याचं इव्हॅल्युएशन करताना तो पराक्रमी होता, डिटर्मिनेशन होता, आणि तो पराभव झाल्यानंतर म्हणजे त्याला झोप लागत नव्हती जोपर्यंत त्याच्या पराभवाचा वचपा काढत नाही किंवा बदला घेत नाही किंवा हे होत नाही. तो स्पेसिफिकली जे UPSC ॲस्पायरंट आहेत त्यांच्यासाठी फक्त हा मोहम्मद अफखुर आयडियल आहे. ह्यासाठी फक्त की एका अटेम्प्टमध्ये फेल झाल्यानंतर तर ते इतकं जिव्हारी लावून घ्यायचं की जोपर्यंत पुढच्या अटेम्प्टमध्ये क्लिअर होत नाही तोपर्यंत स्वस्त बसता कामा नाही. तर ह्या ॲट्रिब्यूट होता मोहम्मद अफखुरचा. म्हणून त्यानं पृथ्वीराज चव्हाणसारख्या बलाढ्य याच्याशी पराभूत झाल्यानंतर तो शांत बसला नाही. दुसऱ्या वर्षी त्याला तो हरवूनच तो शांत बसला. आणि या कॉन्टेक्स्टमध्ये जर तुम्ही बघितला तर हे इंडिया आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा हे ह्या राजाचा आणि पृथ्वीराज चव्हाणच्या याचं वापरलं जातं. कारण इंडियाचे जे मिसाईल्स आहेत, भारतानं आपल्या मिसाईल्सला नाव ज्यावेळी पृथ्वी दिलं त्यावेळी पाकिस्ताननं त्यांच्या मिसाईलचे नाव घौरी दिलं, घुरी किंवा घोरी मिसाईल. तर यांना काय सिग्निफाय करायचं होतं पाकिस्तानला की तुम्ही जर पृथ्वी म्हणजे पृथ्वीराज म्हणत असाल तर हे डाऊटफुल आहे. पृथ्वी आपल्या मिसाईलची नावं पृथ्वी, आकाश, नाग अशी आहेत. तर त्यांना वाटलं पृथ्वीराज किंवा त्यांनी केलं असेल ही पृथ्वी म्हणजे पृथ्वीराज, मग आम्ही आमच्या मिसाईलला नाव देतो घोरी. पण जर फॅक्ट बघितला तर हा जो घोरी आहे मोहम्मद घोरी त्यानं पाकिस्तानवरच आत्ताचा जो पाकिस्तान आहे हा लाहोर हा पार्ट इथंच पहिल्यांदा एम्पायर हमला केला होता आणि हाच भाग उद्ध्वस्त केला होता त्याचं कार्यक्षेत्र. हे पुढचा जो पार्ट आहे तो त्याचे मिलिटरी जनरल्स कुतुबुद्दीन ऐबक, बख्तियार खिलजी ह्यांनी केला होता. त्यामुळं ज्या राजानं तुमच्या अगोदरच्या प्रदेशावर येऊन नासधूस केली त्याचंच नाव तुम्ही देताय फक्त खोट्या अभिमानासाठी, इस्लामच्या आयडेंटिटीसाठी. बट ॲक्च्युअली बॅटल फील्ड त्यानं त्याच्या भारतावरच्या सगळ्यात जास्त लढाई हा पाकिस्तानमध्येच केला. आत्ताचा जो पाकिस्तान आहे त्याच्यामध्येच केला. त्यामुळे हे लॉजिकच पाकिस्तानचं हे होत नाही, स्टँड होत नाही. लेट इट बी, वी आर नॉट गोइंग टू दॅट. बट हे कॉन्टेक्स्ट लक्षात ठेवा. मोहम्मद अफखुर बॅटल विथ पृथ्वीराज चव्हाण. आता एक जर थोडंसं आपण कम्पॅरिझन केलं की गझनीचा मोहम्मद 100 वर्षा अगोदर ज्यानं इथं हे केल्या होत्या, लूट केली होती, आणि मोहम्मद अफखुर ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये हे कम्पॅरिझन महत्त्वाचं आहे. कोणत्या ॲस्पेक्टमध्ये तो वेगळा होता मोहम्मद गझनीपेक्षा. आपण ॲस्पेक्टमध्ये मोहम्मद ऑफ गझनी आणि मोहम्मद ऑफ घोर. आता त्यांचं नेचर कसं होतं तर हा मोहम्मद ऑफ गझनी जो आहे तो रेडर होता, तो छापामार होता, तो फक्त छापा मारायचा. आणि हा कॉन्करर होता. ओके, तो जिंकण्यासाठी यायचा, भूप्रदेश जिंकण्याचा. हा सुद्धा भूप्रदेश जिंकायचा पण तो त्याच्यावर त्याचा तो हेतूच नव्हता तो. तर पुढचा बघू आपण हेतू काय होता, ऑब्जेक्टिव्ह व्हायचं.
याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं? वेल्थ, संपत्ती. मोहम्मद ऑफ गझनीच्या स्वाऱ्यांची ऑब्जेक्टिव्ह. तर मोहम्मद ऑफ घुरच्या स्वाऱ्यांची ऑब्जेक्टिव्ह होतं एम्पायर, इस्लामिक स्टेट तयार करणं, इस्लामिक एम्पायर ह्या ठिकाणी तयार करणं. त्या योगानं त्याची पॉलिसी काय होती? त्यानं जिंकलेल्या प्रदेशावर कोणताही ॲडमिनिस्ट्रेशन ठेवत नव्हता. नो ॲडमिनिस्ट्रेशन. काही तो आहे तसं टाकून निघून जायचा. पण मोहम्मद ऑफ घुर त्यानं जे जे प्रदेश जिंकले त्याच्यावर त्यानं परमनंट रूल करायचा प्रयत्न केला. परमनंट रूल. त्यामुळं आपण जर इम्पॅक्ट बघितला या राजांचा, तर मोहम्मद ऑफ गझनीचा इम्पॅक्ट हा टेम्पररी असायचा. तो यायचा 2 दिवसासाठी, एखादं ठिकाण लुटायचा, एखादं मंदिर लुटायचं, ते बेचिराग करायचा, लोकांची कत्तल करायचा आणि तो निघून जायचा. पण मोहम्मद ऑफ घुरचा इम्पॅक्ट हा स्ट्रक्चरल होता. तो परमनंट होता, लॉंग लास्टिंग होता आणि स्ट्रक्चरल होता. तर हे कंपॅरिझन मोहम्मद ऑफ गझनी आणि मोहम्मद ऑफ घुरचं लक्षात ठेवायचं. आता एक आपण अरब कॉन्क्वेस्ट पासून ह्या तुर्किश इन्व्हेजन मध्ये बघितलं आपण. परत जर आपण थोडंसं रिवाइज केलं तर 712ला अरब इन्व्हेजन झालं. हे पहिलं इन्व्हेजन भारतावर. त्याने सिंधचा पार्ट हे केला. आपण साधारणपणे 1025चा कालावधी जी सोमनाथवर स्वारी झाली ती, तो महमूद ऑफ गझनविजांचं झालं. आणि 1192 साली घुरीच. की तर हे दोन आहेत, ह्याने स्पेक्टॅक्युलर सक्सेस मिळवला. मोहम्मद ऑफ गझनीनं जरी टेम्पररी इम्पॅक्ट होता तरी तो सक्सेसफुल होता भारतावरच्या स्वारीवर, आणि घुरूच सुद्धा. तर आणि हे अरब तितकेसे सक्सेसफुल होऊ शकले नाहीत, किंवा याच्यानंतर सुद्धा अरब सस्टेन करून इथं करू शकले नाहीत. सो why Turks succeeded where Arabs failed. तुर्क सक्सीड का झाले जिथं अरब फेल झाले? तर पहिलं म्हणजे सुपिरियर कॅव्हलरी, घोडदळ यांचं चांगल्या दर्जाचं होतं, अँड आर्चरी, आणि यांचे तिरंदाज हे अरब्सपेक्षा चांगल्या दर्जाचे होते. बेटर मिलिटरी ऑर्गनायझेशन. म्हणजे ह्या तुर्क लोकांचं मिलिटरीचं जे ऑर्गनायझेशन होतं ते अरबांच्या पेक्षा कितीतरी चांगलं होतं. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट पथ्यावर पडली, पॉलिटिकल फ्रॅगमेंटेशन ऑफ इंडिया. हा सगळ्यात मोठा भाग आहे, पॉलिटिकल फ्रॅगमेंटेशन ऑफ इंडिया. आणि या पूर्ण इतिहासामध्ये परकीय आक्रमणांना सर्वात जास्त सोयीस्कर ठरणारा भाग आहे की ॲब्सेन्स ऑफ युनिटी. म्हणजे हे राजपूत राजे पूर्ण त्या राजपुताना एरियाला नॉर्थ इंडियाच्या कंट्रोलसाठी एकमेकातच भांडत होते. पण असंही झालं नाही की त्यातला एक पराक्रमी निघाला, त्यांना सगळ्यांना पराभूत केला आणि एकच राजपूत स्टेट तिथं निर्माण केलं. आता हे काय इम्पॉर्टंट होतं, कारण ह्यांचं लोकेशनच त्या ठिकाणी होतं की इस्लामिक स्टेट सेंट्रल एशियामधले जर भारतात येणार होते तर ते त्यांना क्रॉस करूनच येणार होते. आणि त्या स्पेसमध्ये जर स्ट्रॉंग एक मोठं इंडियन स्टेट जर असतं, आणि तसं होतं, आपण सुरुवातीला बघितलं की अफगाणिस्तानमध्येच जयपालाच्या नेतृत्वाखाली हिंदुशाही नावाचं एक राज्य होतं, आणि ते
सॉलिड विरोध करणारं होतं गजनवीसनं. त्यामुळे गजनवीसनं सुरुवातीला अतिशय स्विफ्टपणे हे करता आलं नाही. तशाच पद्धतीचं जर राजपुतानामध्ये असतं तर हे तुर्क कदाचित पेनिट्रेट झाले नसते. आणि तेवढा जर म्हणजे हे कसं परफेक्ट जर तरच्या गोष्टी आहेत. हिस्ट्री ऑफ द सबकॉन्टिनेंट वुड हॅव बीन डिफरंट. म्हणजे हा घूर आला म्हणून दिल्ली सल्तनत झाली. दिल्ली सल्तनत नंतर त्याचंच लॉजिकल एक्सपान्शन मुघल एम्पायरमध्ये झालं. सो दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. पॉलिटिकल फ्रॅगमेंटेशन. ब्रिटिश सुद्धा भारतावर राज्य ह्याच्यामुळेच करू शकले. फ्रॅगमेंटेशन ह्याच्यामुळे. आणखी तुर्क जे आहेत ते यूज ऑफ स्लेव्ह जनरल्स जे आतापर्यंत कुणीच केलं नव्हतं कुठल्याच इस्लाम राज्याने केलं. युद्धासाठी गुलामांचा वापर आणि योग्यतेनुसार त्यांना जबाबदाऱ्या देणे. मग त्या तुर्किश इन्व्हेजनचा सिग्निफिकन्स काय होता? सो इट बिगॅन ह्या यांच्यामुळं पर्टिक्युलरली घुरिजांच्यामुळं बिगिनिंग ऑफ तुर्किश रूल इन इंडिया. भारतामध्ये तुर्क लोकांचा हे चालू झाला. फाउंडेशन ऑफ दिल्ली सल्तनत. दिल्ली सल्तनतची फाउंडेशन झाली. स्टार्ट ऑफ मेडिव्हल पॉलिटिकल स्ट्रक्चर. मध्ययुगीन राजकीय स्ट्रक्चर तयार झालं भारतामध्ये. अँड लॉंग टर्म इंडो इस्लामिक कल्चरल सिंथेसिस. ओके. म्हणजे भारताची असलेली संस्कृती आणि या इस्लामिक राज्यांच्यामुळं त्यांच्यावर आलेला कल्चरल आस्पेक्ट यांचा एक संगम झाला जो की सगळ्या गोष्टीला टच करून गेला. की अगदी खाण्यापासून लँग्वेजपासून कपड्यांपर्यंत सगळीकडे. आणि हे आता एक नवीनच हे हायब्रिड झालेलं सिंथेसिस झालेलं कल्चर जे आत्ता आपण अनुभवतोय. आपल्याला बऱ्याचशा लेगसीज ह्या इथं जातात. सो this period actually framed this Mahmud of Ghazni and Muhammad Ghuri's beginning of Islamic rule in India. थोडा आता ह्या दोन्ही मोहम्मद ऑफ गझनी आणि मोहम्मद ऑफ घोर यांचे थोडे प्रिलिम्सच्या थोडे फॅक्ट जर बघितले. प्रिलिम्सच्या दृष्टीने इम्पॉर्टंट फॅक्ट. मोहम्मद इन्व्हेजन गझनी. आता महमूद जर म्हटलं तर तो गझनीचा असणार एवढं लक्षात ठेवायचं. मोहम्मद इन्व्हेजन त्याला टोटल किती इन्व्हेजन केले? 17. त्यातलं फेमस आहे सोमनाथचं जे झालं 1025ला. हीच सोमनाथ रेड 1025 सी. त्यानंतर इम्पॉर्टंट अतिशय एक महत्वाची घटना घडते. सेकंड बॅटल ऑफ तराईन. सेकंड बॅटल ऑफ तराईन. त्यात ही कुणाच्यात झाली? 1192 मध्ये पृथ्वीराज चौहान वर्सेस मोहम्मद ऑफ घूर. आणि ह्यात जिंकलं कोण? मोहम्मद ऑफ घूर. आणि याच्या अगोदर फर्स्ट बॅटल ऑफ तराईन बरोबर याच्या 1 वर्ष अगोदर झाली होती 1191ला फर्स्ट बॅटल. आणि त्याच्यामध्ये पृथ्वीराज चौहान हा विक्टोरियस होता. एंड ऑफ गझनवीज इन इंडिया. एंड ऑफ
गझनवीज इन इंडिया. तर ह्या मोहम्मद गुरनं गझनीमध्ये स्वारी करून ज्यावेळी त्यांना त्यांच्या इथं पराभूत केलं ते 1186 मध्ये, त्याचवेळी भारतामध्ये त्यांचा जो प्रदेश होता तो सुद्धा, किंवा भारतामध्ये त्यांचा जो इन्फ्लुएन्स होता तो सुद्धा संपुष्टात आला. आणि दिल्ली सल्तनतचं फाउंडेशन दिल्ली सल्तनतची फाउंडेशन ही 1206 साली आहे. या साली मोहम्मद घुर मारला गेला सिंधू नदीच्या काठी, आणि त्याला मारणार कोण होते? खोकर्स. तर काही काही ठिकाणी असं सुद्धा आहे की या खोकर्स बरोबर मुलतानचे इस्लामिया सेक्टचे सुद्धा लोक होते. की आता ह्या मोहम्मद गुरला हे इस्लामिया सेक्ट हा हेरेटिक होता का, म्हणजे ते इन्फिडेल धर्मभ्रष्ट झाल्यासारखं त्यांना वाटायचं, कारण हे शिया होते, इस्लामिया लोक, ते पालन करायचे. त्यामुळे त्याच्यावर यांच्यावर सुद्धा येऊन त्यांनी हे इस्लामिक स्टेट सुद्धा नेस्तनाबूत केलं होतं मुलतानच्या आसपास. खोकरांना सुद्धा त्यांनी नेस्तनाबूत केलं होतं. मग असं म्हटलं जातं की ह्या दोघांनी मिळून प्लॅन करून त्याचं असॅसिनेशन केलं, हत्या केली मोहम्मद घुरची. दोघांनी केली असेल किंवा फक्त खोकरांनी केली असेल, पण तो प्लॅन अतिशय ब्रेव्ह आणि सक्सेसफुल आणि हे होता, कारण ते एखाद्या सुलतान आहे तो, एखाद्या, आणि त्यावर तुम्ही मॅपवर बघितला असेल त्या काळात तेवढ्या मोठ्या एम्पायरचा तो सुलतान होता, आणि त्याच्या कॅम्प, त्याचे जे राहण्याचं पॉईंट असेल तो सेंटरला असेल, त्याच्याभोवती बरेचसे लेयर्स असतील सिक्युरिटीचे, ते क्रॉस करून 4-5 जण त्याच्या ह्याच्यात पोचतात, आणि असं म्हणतात की तो प्रार्थना करत असताना, नमाज पढत असताना त्याची अफगाण म्हणजे कितपत प्लॅन त्याने केला असेल आणि ते पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्याने सक्सेसफुल केला असेल. हे प्रिलिम फॅक्ट आहे. तर थोडे मेन्सच्या दृष्टीने एक स्टेटमेंट जर आपण कन्क्लुजन काढायचं झालं, व्हाईल द अरब कॉन्क्वेस्ट ऑफ सिंध marked the first Islamic contact it was the Turkish invasions, especially under Muhammad of Ghur, that decisively, निर्णायकपणे, altered, चेंज केलं India's political destiny, India's political destiny by establishing durable Muslim rule, ushering in the true medieval phase of Indian हिस्ट्री. ओके, हे एक स्टेटमेंटच्या स्वरूपात मेन्सचं कन्क्लुजन आहे. अशा पद्धतीनं इतिहासाच्या प्रत्येक फेजचं आकलन करून एक समरीच्या स्वरूपात आपल्याला लिहिता आलं पाहिजे. तर हा सिग्निफिकन्स होता तुर्किश इन्व्हेजनच्या सुरुवातीचा. आता याच्यानंतर जो अतिशय इम्पॉर्टंट पिरियड चालू होतो तो म्हणजे दिल्ली सल्तनत. दिल्ली सल्तनत 1206 चालू होतो, आणि तो जवळपास बरीच शतकं चालतो.
त्याला स्लेव्ह डिनास्टी सुद्धा म्हणतात. स्लेव्ह डिनास्टी म्हणजे काय? ह्याचे जे सगळे सुलतान होते ते सुरुवातीच्या काळात कधी ना कधीतरी ते स्लेव्ह म्हणूनच काम करत होते, स्लेव्ह सोल्जर्स म्हणून. जसं आता ज्यानं दिल्ली सल्तनतची सुरुवात केली तो कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद ऑफ घोरचाच स्लेव्ह होता. त्यामुळे ह्याच्यात आणि थोडेसे आपल्याला हे सापडतात, ऐबक डिनास्टी, खिलजी डिनास्टी, हे सगळे जे होते ते स्लेव्ह होते, त्यामुळे ह्याला स्लेव्ह डिनास्टी सुद्धा म्हणतात. पण आता इथून पुढे बाहेरून कोण आक्रमण केलं नाही. आता हे दिल्ली सल्तनत जी आहे ती तो कुतुबुद्दीन ऐबक दिल्लीत त्यानं स्थापन केलं. आता इथून पुढे म्हणजे ते दिल्लीत राहूनच यांचे वंशज सुरू झाले. हे बाहेरून आक्रमण करून आल्यानंतर दिल्ली सल्तनत भारतामध्ये एक इस्लाम रूल एस्टॅब्लिश झाला. आता पुढची हिस्ट्री म्हणजे काय? तर ह्यांचीच हिस्ट्री. ह्यांनी कसं राज्य वाढवलं, कुणाच्या काळात जास्त वाढलं, आणि भारताचे जे उरले सुरले मग हे इंटरनल जे होते बाकीचे राज्य, त्यांना त्यांनी कसं कॉन्क्वर केलं, आधिपत्याखाली आणलं, कुणाकुणाशी लढाया झाल्या. त्यामुळे आता इथून पुढं मेडिवल हिस्ट्रीमध्ये ह्या फर्स्ट इंडियन मुस्लिम रूलचं इंटरनल कॉन्फ्लिक्ट किंवा इंटरनल लढाया आपल्याला बघायला मिळतील. सो इन द नेक्स्ट सेक्शन we will be studying Delhi Sultanate in detail, and this is very important phase in the Indian medieval history, the Turkish invasion, तुर्क लोकांचं invasion, आणि त्यातल्या त्यात हा इव्हेंट मोहम्मद ऑफ घोर ह्याच्यामुळं भारताचं पॉलिटिकल सगळं डायमेन्शन बदललं.